फ्रेंड्स, आज आपण हे एक्झाम्पल पाहणार आहोत. इन्शुरन्स क्लेममधीलच एक्झाम्पल आहे. एक्झाम्पलमध्ये पहा काय सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ क्लेम. काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करायचं आहे. जेव्हा आपल्याला इन्शुरन्स क्लेमचं एक्झाम्पल विचारलं जातं, पहिलं 3 स्टेप्स लिहित असतो आपण. पहिली स्टेप आहे डेट ऑफ फायर. पहिली स्टेप काय आहे? डेट ऑफ फायर. त्यानंतर अजून काय शोधून काढतो? करंट इयर आणि काय शोधतो? लास्ट इयर. करंट इयर आणि काय शोधत असतो? लास्ट इयर. आता डेट ऑफ फायर, स्टार्टिंगला जी डेट दिलेली असते, ज्या तारखेला पोर्शन डिस्ट्रॉईड झालेला आहे, स्टॉक डिस्ट्रॉईड झालेला आहे, ती तारीख म्हणजेच काय? डेट ऑफ फायर. आता बघा, ड्यू टू फायर इन दी गोडाऊन ऑफ मिस्टर राज ऑन 31 डिसेंबर 2004. म्हणजे डेट ऑफ फायर किती आहे? 31/12/2004. The entire stock was destroyed except the value of rupees 5723. जर काही व्हॅल्यू डिस्ट्रॉईड व्हायची राहिली असेल तर त्यालाच काय म्हटलं जातं? सॅल्वेज गुड्स. सॅल्वेज गुड्सचा विचार कधी करतो आपण? लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करताना. आत्ता करणार का? नाही. पुढे पहा काय सांगितले. पर्टिक्युलर्स रुपीज, 2 कॉलम दिलेले आहेत. क्रेडिटर्स दिलेले आहेत. क्रेडिटर्स फॉर गुड्स परचेस म्हणजेच क्रेडिटर्स 1/1/2004. 1/1/2004 म्हणजेच ओपनिंग बॅलन्स. 31/12/2004 म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स. त्यानंतर डेटर्स फॉर गुड्स सोल्ड दिलेले आहेत. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स दिलाय, क्लोजिंग बॅलन्स दिलाय. पुढे काय सांगितलंय? पेमेंट टू सप्लायर्स, रिसीट फ्रॉम कस्टमर्स, स्टॉक ॲट कॉस्ट ऑन 1 जानेवारी 2004. कंपनी सोल्ड गुड्स ॲट ए ग्रॉस प्रॉफिट ऑफ 50% ऑन सेल्स प्राइस. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट यामध्ये तुम्हाला दिलेला आहे. काढायची गरज आहे का मग? ग्रॉस प्रॉफिट नाही. म्हणजे याचा अर्थ पहिल्या 2 स्टेप्स यामध्ये होणार नाहीत. द स्टॉक वॉज इन्शुअर्ड. इन्शुअर्डचा अर्थ असतो अमाऊंट ऑफ पॉलिसी. स्टॉक वॉज इन्शुअर्ड म्हणजेच काय? अमाऊंट ऑफ पॉलिसी. अमाऊंट ऑफ पॉलिसी दिली, याचा अर्थ आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? ॲव्हरेज क्लॉज कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, पहिला आपण डेट ऑफ फायर लिहून घेतलं. आता करंट इयर. करंट इयर हे नेहमी डेट ऑफ फायरपर्यंत असतं. मग कधी सुरुवात होणार करंट इयरला? 1 जानेवारी 2004 टू 31 डिसेंबर 2004. तर 1/2004 करंट इयर आहे. मग त्याच्या पाठीमागचं वर्ष कोणतं? 2003. मग कधी सुरुवात होईल? 1 जानेवारी 2003 टू 31 डिसेंबर 2003. ओके, आता पहा तुम्हाला यामध्ये काय दिलेला त्यांनी? ग्रॉस प्रॉफिट ऑफ 50% म्हणजे 50% काय दिलेला? ग्रॉस प्रॉफिट रेशो दिलेला. जर ग्रॉस प्रॉफिट रेशो दिला असेल तर पहिल्या 2 स्टेप्स आपण करणार नाही. पहिल्या 2 स्टेप्स यामध्ये होणार नाहीत. पहिल्या 2 जर स्टेप्स होत नसतील तर कोणत्या स्टेपपासून सुरुवात करतो आपण? 3ऱ्या स्टेपपासून सुरुवात करतो. काय कॅल्क्युलेट करतो? पहिलं टू फाइंड आउट कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. त्यासाठी काय तयार केला जातो? ट्रेडिंग अकाउंट तयार केला जातो. ट्रेडिंग अकाउंट. पेज फोल्ड करा. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स रुपीज. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स रुपीज. आता पहा आपल्याला काय करायचं आहे? या ट्रेडिंग अकाउंटमध्ये कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करत असताना 3 गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं. पहिलं टू ओपनिंग स्टॉक. त्यानंतर टू परचेसेस आणि बाय सेल्स. काय काय माहीत असणं गरजेचं आहे? परचेसेस माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय माहीत असणं गरजेचं आहे? सेल्स माहीत असणं गरजेचं आहे.
आणि ओपनिंग स्टॉक माहीत असणं गरजेचं आहे. आता हे पहा एक्झाम्पल काय सांगितलंय पहा. क्रेडिटर्स फॉर गुड्स म्हणजे क्रेडिटर्सचा हा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे आणि हा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. डेटर सांगितले 1 जानेवारी 2004 म्हणजे डेटर्सचा हा ओपनिंग बॅलन्स आहे. 31 डिसेंबर 2004 म्हणजे डेटर्सचा हा क्लोजिंग बॅलन्स आहे. पेमेंट टू सप्लायर्स, पेमेंट टू सप्लायर्सची एंट्री, सप्लायर्स म्हणजेच क्रेडिटर्स, पेमेंट टू सप्लायर्स म्हणजेच काय, सप्लायर म्हणजेच क्रेडिटर्स. एंट्री काय होते, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्यानंतर काय म्हटलंय, रिसीट फ्रॉम कस्टमर्स, कस्टमर्स म्हणजेच डेटर्स. मग काय एंट्री होते, रिसीट फ्रॉम कस्टमरची कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. पेमेंट केलं असेल क्रेडिटर्सला तर एंट्री काय करायची, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रिसीट फ्रॉम कस्टमर्स, जर डेटर्सला रिसीट्स दिले असतील तर काय एंट्री करायची, कॅश अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. आता स्टॉक ॲट कॉस्ट ऑन 1 जानेवारी 2004, 1 जानेवारी 2004 म्हणजे ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे म्हणून पहिले इथं ओपनिंग स्टॉक माहीत आहे आपल्याला, लिहून घ्यायचा. किती सांगितलं आहे ओपनिंग स्टॉक, 26,304, 26,304. आता आपल्याला परचेसेस माहीत आहेत का, सेल्स माहीत आहेत का, नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला परचेसेस आणि सेल्स शोधून काढले पाहिजेत. आता जेव्हा आपल्याला सेल्स शोधून काढायचे असतात, काय शोधून काढायचे असतात, सेल्स शोधून काढायचे असतात, तेव्हा डेटर्स अकाउंट केला जातो आणि जेव्हा परचेसेस शोधून काढायचे असतात तेव्हा डेटर्स अकाउंट. मग तिथे नोट लिहून घ्या सर्वांनी. पहिलं नोट लिहून घ्या एक नोटबुकमध्ये. परचेसेस शोधून काढण्यासाठी काय तयार केला जातो, कोणता अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट तयार केला जातो. परचेसेस शोधून काढण्यासाठी क्रेडिटर्स अकाउंट तयार करतात. दुसरीवर नोट लिहून घ्या. सेल्स शोधून काढण्यासाठी डेटर्स अकाउंट तयार केला जातो. कोणता अकाउंट तयार केला जातो, डेटर्स अकाउंट तयार केला जातो. याचा अर्थ आपल्याला परचेसेस आणि सेल्स शोधून काढायचे आहेत. त्यासाठी आपण वर्किंग नोट करूयात. नेक्स्ट पेजला वर्किंग नोट नाव द्या, डेटर्स अकाउंट म्हणा. डेटर्स अकाउंट कशासाठी, डेटर्स अकाउंट तयार केला जातो टू फाइंड आउट सेल्स शोधून काढण्यासाठी डेटर्स अकाउंट. त्यानंतर सेकंड, टू फाइंड आउट परचेसेस शोधून काढण्यासाठी काय तयार केलं जातो, क्रेडिटर्स अकाउंट तयार केला जातो. ओके. आता आपण काय करूया त्याचं पोस्टिंग. आता आपल्याला यामध्ये काय काय माहित आहे, क्रेडिटर्सचा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स. क्रेडिटर्स काय आहे, लायबिलिटीचा ओपनिंग बॅलन्स कोणत्या साईडला दाखवतो आपण, क्रेडिट साईडला. काय लिहायचं, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती आहे ओपनिंग बॅलन्स क्रेडिटर्सचा, 10,992, 10,992. त्यानंतर क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स दिला. क्लोजिंग बॅलन्स कुठे दाखवतो, डेबिट साईडला. काय लिहायचं, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. किती आहे, 11,461, 11,461. पुढे काय आहे, डेटर्स आहे. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स. डेटर्स असेट आहे, असेटचा ओपनिंग बॅलन्स डेबिट असतो नेहमी. काय दाखवायचं, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती आहे डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स, 16,105, 16,105. त्यानंतर 31 डिसेंबर 2004 डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स कुठे दाखवतो, क्रेडिट साईडला. काय म्हणायचं, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. किती आहे, 15,271, 15,271. पुढे काय सांगितलंय पहा, पेमेंट टू सप्लायर्स म्हणजेच कोण, क्रेडिटर्सला पेमेंट केलं असेल तर कुठे दाखवलं जातं, क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला. क्रेडिटर्सला पेमेंट केलं तर कुठे, क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला. काय म्हणायचं, टू कॅश. किती आहे, 85,877, 85,877.
77. पुढे काय सांगितलंय पहा, रिसीट फ्रॉम कस्टमर्स. कस्टमर्स म्हणजेच डेटर्स. डेटर्सला पेमेंट केलं असेल तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. लक्षात आलं, डेटर्सला रिसीट दिले असतील तर डेटर्सच्या क्रेडिटला, क्रेडिटर्सने पेमेंट केलं असेल तर क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला. मग काय म्हणायचं, बाय कॅश. किती रुपये दिलेले आहेत, 1,21,437. हा काय सांगितलं आहे, स्टॉक ॲट कॉस्ट ऑन 1 जानेवारी. ते आपण दाखवलेलं आहे. पुढे काय सांगितलं आहे, हे सेल्स प्राईस. याचा अर्थ हे दिले, याचा अर्थ हे अकाउंट काय करायचे, आता क्लोज करायचे. कोणती टोटल जास्त आहे ते पाहूयात. कोणती टोटल जास्त येते, डेटर्स अकाउंट क्लोज केल्यानंतर क्रेडिटची टोटल जास्त येते. किती, 1,36,708. 1,36,708. डिफरन्स कितीचा येतोय, 1,20,000. 1,20,603. 603. त्याला म्हणायचं स्टार करून टू सेल्स. काय म्हणायचं, टू सेल्स. ब्रॅकेटमध्ये म्हणा बॅलन्स, अंडरलाईन करून. त्यानंतर कोणता अकाउंट क्लोज करायचा, क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करायचा. क्रेडिटर्सच्या डेबिटची टोटल जास्त आहे. किती, 97,338. 97,338. डिफरन्स कितीचा येतोय, 86,346. त्याला काय म्हणायचं स्टार करून बाय परचेसेस. काय म्हणायचं, बाय परचेसेस. अंडर ब्रॅकेटमध्ये म्हणा बॅलन्स. तुम्हाला परचेसेसची व्हॅल्यू मिळालेली आहे, सेल्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. सेल्स कुठे दाखवले जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. किती होते सेल्स, 1,20,603. 1,20,603. तुम्हाला परत कशाची व्हॅल्यू मिळाली, परचेसेसची व्हॅल्यू मिळाली. किती आहे, 86,346. 86,346. 86,346. आता तिसऱ्या स्टेपमध्ये जेव्हा आपण कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करत असतो तेव्हा एक स्टेप इथं लिहित असतो पॉईंट, जो तुम्हाला दिलेला नसतो, स्वतःहून लिहायचा असतो. तो कोणता, टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट रेशो किती दिलेला आपल्याला एक्झाम्पलमध्ये पहा, 50%. कशाच्या 50% घ्यायचं आहे आपल्याला, हे सेल्सच्या. सेल्सची व्हॅल्यू किती आहे, 1,20,603 इंटू 50%. 1,20,603चा 50% किती येतो, 60,302. 60,302. हा पॉईंट लिहिल्यानंतरच हा अकाउंट क्लोज करायचा. डेबिटची टोटल जास्त आहे, किती आहे, 1,72,952. 1,72,952. डिफरन्स कितीचा येतोय, 52,344. त्याला म्हटलं जातं बाय कॉस्ट ऑफ स्टॉक. कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. ऑन डेट ऑफ फायर. ओके, समजलं. पहिली स्टेप आपण फाइंड आउट केलेली आहे. त्यानंतरची स्टेप कोणती करतो, सेकंड, टू फाइंड आउट लॉस ऑफ स्टॉक. लॉस ऑफ स्टॉक. इक्वेशन काय आहे लॉस ऑफ स्टॉकचं, लॉस ऑफ स्टॉक इज इक्वल टू कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मायनस सॅल्वेज गुड्स. कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर किती आलेलं, 52,349. 53,349 मायनस, आता कॉस्ट सॅल्वेज गुड्स तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेले सॅल्वेज गुड्स किती आहेत, 5,723. 5,723 मायनस करा कॅल्क्युलेटरवर, किती आन्सर येते पहा. किती आन्सर येईल, 46,626. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करतो आपण, आता अमाऊंट ऑफ पॉलिसी दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये. याचा अर्थ आपल्याला कशाचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे, ॲव्हरेज क्लॉजचं कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. तर ॲव्हरेज क्लॉजचं इक्वेशन काय आहे, ॲव्हरेज क्लॉज म्हणजेच क्लेम
क्लेम इज इक्वल टू, इक्वेशन पाठ करायचं आहे सर्वांनी, क्लेम इज इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक इंटू अमाउंट ऑफ पॉलिसी अपॉन कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. ॲव्हरेज क्लॉज कधी ॲप्लिकेबल होतो? जेव्हा अमाऊंट ऑफ पॉलिसी कमी असते. कशापेक्षा कमी असते? कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायरपेक्षा. पाहूयात आता अमाऊंट ऑफ पॉलिसी कमी आहे की जास्त आहे. लॉस ऑफ स्टॉक किती होता? 46,626, 46,626 इंटू अमाऊंट ऑफ पॉलिसी एक्झाम्पलमध्ये दिलेली असते. किती दिले बघा? द स्टॉक वॉज इन्शुअर्ड म्हणजेच अमाऊंट ऑफ पॉलिसी किती आहे? 24,810, 24,810 अपॉन कॉस्ट ऑफ स्टॉक ऑन डेट ऑफ फायर किती आलेला? 52,349. याचा अर्थ अमाऊंट ऑफ पॉलिसी कमी आहे. ॲव्हरेज क्लॉज ॲप्लिकेबल होणार का? तर होणार. किती येणार ॲव्हरेज क्लॉज? 22,900, 22,098, 22,098. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. त्यासाठी कोणता अकाउंट तयार? परचेसेस शोधून काढण्यासाठी कोणता अकाउंट तयार केला जातो? क्रेडिटर्स अकाउंट तयार केला जातो. सेल्स शोधून काढण्यासाठी कोणता अकाउंट तयार केला जातो? डेटर्स अकाउंट तयार केला जातो. डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स डेबिटला दाखवायचा, डेटर्सचा क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला दाखवायचा. डेटर्सने कॅश रिसीव्ह केली असेल तर डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला, क्रेडिटर्सचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साईडला, क्लोजिंग बॅलन्स डेबिट साईडला. पेमेंट केलं असेल तर क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला. डेटर्स अकाउंट क्लोज करायचा, क्लोज करून जो फरक येईल त्याला सेल्स म्हटलं जातं. क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करायचा, क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करून जो फरक येईल त्याला काय म्हटलं जातं? परचेसेस म्हटले जातात. ओके, समजला नसेल तर परत एकदा पहा कशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे. ओके, थँक्यू.